श्री स्वामी समर्थ मित्रांनो, या 7 पैकी एक वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती, सौख्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते। मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। धार्मिक मान्यतेनुसार या वस्तू शुभ मानल्या जातात। त्यातल्या त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्या जातात। त्याची माहिती, ती वस्तू आणि तिचे महत्त्व यासह मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम अवश्य लिहा। यंदा रविवारी 30 मार्च 2025 या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे। चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारतात आणि नवीन वर्षाचे थाटामाटात स्वागत करतात। म्हणून या दिवसाला नाव मिळालेलं आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करत असतो। या दिवशी नवीन वस्तू, नवीन वाहन, जमीन, जागा खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो। त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे, नव्या घराची वास्तुशांती करणे, तसेच गृहप्रवेश करणे इत्यादीसाठी सुद्धा हा दिवस खूप शुभ मानला जातो। गुढी उभारतो विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्यासाठी खूप शुभ मानलं जातं। आपण खास करून गुढीसाठी भगवा, पिवळा किंवा गुलाबी रंग निवडला तर अतिशय उत्तम राहील। या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गुढीला वस्त्राचा रंग निवडता येईल। तुम्ही फक्त काळा रंग निवडता कामा नये, कारण काळा रंग हे शुभाचं प्रतीक नाही, अशुभतेचं प्रतीक असल्यामुळे काळा रंग सोडून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचा वस्त्र गुढीला परिधान करू शकता। आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकांची पूजा या दिवशी अवश्य करावी आणि कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन अवश्य करावं। ओम श्री रामाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम गुरुदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्रांचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर सौख्य लाभते। नवीन टाक पाडव्याला तुम्ही बनवू शकता। तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाचे नवीन टाक बनवायचे असतील तर पाडव्याच्या अगोदर बनवायला टाका। ते पाडव्याला तुम्ही घरी आणू शकता किंवा पाडव्याच्या अगोदर जर घरी आणले तर ते तुम्ही धान्यामध्ये पुरून ठेवू शकता। नंतर पाडव्याच्या दिवशी त्या टाकांवर अभिषेक करून त्यांचे पूजन करावे। जर देवघरामध्ये कलश स्थापन केलेला नसेल तर तुम्ही पाडव्याच्या दिवशी आवर्जून करू शकता, कारण हा दिवस खूप मोठा आहे। या दिवशी पाडवा आहे। या दिवशी घटस्थापना देखील केली जाते, कारण चैत्र नवरात्री सुद्धा याच दिवशी चालू होत असते। मग तुम्ही या दिवशी देवघरामध्ये कलश स्थापना करू शकता। हे अत्यंत शुभदायी असते, कारण विना कलश देवघर नसावे असं देखील म्हटलं जातं। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही साखर, गूळ या वस्तू घरात आणल्यामुळे गोडवा आणि स्नेह परस्पर कुटुंबियांमध्ये वाढत असतं। गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाड, त्यामध्ये तर तुळशीचे रोप किंवा एखाद्या झाडाचे रोप आपण घरी आणावं। जर तुळशीचे रोप त्या दिवशी तुम्ही लावणार असाल किंवा मग बेलाचं रोप तुम्ही लावणार असाल तर त्या झाडांची पूजा देखील अवश्य करा। तुळशीचे रोप या दिवशी लावाल तर तुळशीच्या रोपाबरोबर तुम्हाला एक गोल गरगरीत खडासुद्धा नक्की आणायचा आहे। गोल गरगरीत दगडसुद्धा तुम्ही तुळशीच्या मुळाशी पुरायचा आहे, जेणेकरून शालिग्रामांचे प्रतीक आहे। या अर्थाने आपण तुळशी ही महालक्ष्मीचे स्वरूप मानतो। तिची एक प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठा करतो, तर तिच्याबरोबर शालिग्रामसुद्धा हवेत, जेणेकरून तुळशीला पूर्णत्व प्राप्त होतं। कारण शालिग्राम यांच्याशिवाय किंवा भगवान विष्णू यांच्याशिवाय तुळशी माता अपूर्ण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। काही झाडं आहेत जे आपण लावत असतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ स्पंदनं राहतात। गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं, चांदी, देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते। पण आत्ताचा काळ बघता सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत की प्रत्येकजण या गोष्टी खरेदी करू शकत नाही। आपल्याला या दिवशी सोन्याहून मौल्यवान किंवा चांदीहून मौल्यवान अजून काय खरेदी करता येईल ते आपण आता पाहणार आहोत। त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध। आपण हळदी कुंकू किंवा गंध प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यासाठी वापरत असतो, म्हणून या शुभ दिवशी या वस्तू आपण खरेदी करू शकतो।
पुढची वस्तू आहे ती म्हणजे गुढीपाडव्याच्या नवीन दिवशी तुम्ही तांदूळ, डाळी, साखर किंवा गूळ हे देखील खरेदी करू शकता, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं. या दिवशी अन्न संपन्नतेचं आणि माता लक्ष्मीच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. घरामध्ये गुढीपाडव्याला जर काही नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही. आता भलेही तुमच्याकडे धान्य उपलब्ध असेल तरी पण गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचं वेगळंच महत्त्व असतं. त्यामुळे अगदी थोडंसं धान्य तरी तुम्ही खरेदी करून नक्की घरी आणावं आणि तुमच्या धान्यामध्ये ते मिसळून ठेवू शकता. जसं की तुम्ही एखादी डाळ नवीन खरेदी केली तर नवीन खरेदी केलेली डाळ आपल्या घरामध्ये असलेल्या डाळीमध्ये मिसळून द्यायची आहे. सर्वप्रथम या सर्व धान्याची पूजा करून घ्या. नंतर संध्याकाळी हे धान्य त्या धान्यामध्ये मिसळून दिले तरी चालेल. वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजे धान्य आपण आणतो तर ते अन्न संपन्नता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी आणायचं असतं. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीराम किंवा कुबेराची मूर्ती आपण धनलाभ किंवा विजयासाठी म्हणून आपल्या घरामध्ये आणू शकतो. त्यांची पूजा देखील करू शकतो, कारण लवकरच रामनवमी, हनुमान जयंती येईल आणि जेव्हा काही धनधान्य, संपत्ती किंवा वैभव, समृद्धी या अर्थाचे काही सणवार येतात तेव्हा कुबेर देवतेची पूजा अवश्य करतो. त्यामुळे तुम्ही कुबेरांची मूर्ती किंवा कुबेर यंत्र जरी आणले तरी चालेल. तुम्हाला दिवाळी, दसरा, त्याचबरोबर अक्षय तृतीया, गुढीपाडवा यासारख्या सणांना त्यांची पूजा नक्की करता येईल. तेव्हा कुबेराची मूर्ती असते ती तुम्हाला पाडव्याच्या दिवशी तिजोरीत ठेवावी लागेल, देवघरात नाही, कारण कुबेर देव हे धनसंपत्तीचे रक्षक आहेत. या दिवशी आपल्याला नवीन झाडू देखील खरेदी करता येईल. वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी तुम्ही झाडूला खरेदी करू शकता, कारण झाडूला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप मानतो. त्यामुळे सोन्या चांदीच्या शिक्का नाही आणू शकत तर झाडू नक्कीच खरेदी करू शकता, कारण ही अत्यंत स्वस्तात मस्त मिळणारी वस्तू आहे आणि शिवाय खूप महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे झाडू नक्की खरेदी करा. या दिवशी आपण गूळ आणि धणे देखील खरेदी करू शकतो. गूळ आणि धणे आपण दिवसभर देवघरामध्ये पूजेला ठेवले आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर वगैरे आपण थोडे गूळ आणि धणे सर्वजण खाऊ देखील शकतो. यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. धणे याचा अर्थ असाही होतो की आपण धनत्रयोदशीला देखील गूळ धणे पुजतो, तर गुढीपाडव्याला सुद्धा आपण हे पुजू शकतो. त्यातला थोडासा प्रसाद म्हणून सर्वजणांनी हे ग्रहण केलं तरी सुद्धा बिघडणार नाही. यामुळे घरातील प्रेम आणि स्नेह वृद्धिंगत होत असतं. चांदीची पावलं छोटीशी अगदी 500 ते 600 पर्यंत मिळून जातात. ती वजनानुसार आपण माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून घेऊ शकतो. आणि हे जर तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही तांब्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल पावलं मिळतात, ती आणून लावली तरी चालेल. पण लावताना काळजी अशी घ्या की आपल्या घरातील व्यक्तींना सांगायचं आहे की उंबरठ्यावर आपण माता लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत, तर उंबरठ्यावर चुकून सुद्धा कुणी पाय देऊ नका. बऱ्याच जणांना हे माहिती नसतं, तर उंबरठ्यावर कधीच पाय द्यायचा नसतो, तो ओलांडून मग घरामध्ये यायचं असतं. पण बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे ते सरळ चालत निघतात. या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड खरेदी करता येईल. हे सुद्धा सौभाग्य आणि समृद्धी आपल्या घरामध्ये आणू शकतं. हे असे कापड जे असते ते समजा आपण त्या दिवशी गुढीला लावलंय, मग नंतर आपण देवपूजेसाठी किंवा देवांना आसन म्हणून देखील वापरू शकतो. आपल्या तिजोरीमध्ये आपण काही वस्तू ठेवणार आहोत, म्हणजे पोटली किंवा कुबेर देवतांची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, संबंधित काही नाणे वगैरे, तर तुम्ही अशा कापडावर हे ठेवू शकता. म्हणजे ते कापड अंथरून त्यावर या वस्तू ठेवू शकता. आपल्या देवघरातील देवांना वस्त्र देखील या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. आपल्याला या दिवशी अजून काय घेता येईल, तर या दिवशी आपण नवीन वही आणि पेन देखील घेऊ शकतो. जसे आपण दिवाळीला एक नवीन वही आणि पेन आणतो, अगदी त्याच प्रकारे वही आणि पेन आणून माता लक्ष्मीचे चित्र त्याच्यावर असावे, तसेच कुबेर देवतेचे चित्र असावे. मग आपण हळदी कुंकू लावून स्वस्तिक वगैरे काढून ती वही नंतर वापरात घेतो. अगदी त्याच पद्धतीने नवीन सणवाराबरोबर नवीन वर्ष देखील सुरू होत आहे. समजा तुम्हाला काही लिहायची तरी आवड असेल
तर तुम्ही त्या वहीमध्ये लिहू शकता. जसं की आता रामनवमी येईल तेव्हा रामनामाचा लिखित जप करू शकता. हे रामनाम तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर श्रीराम जय जय राम असा जप देखील त्या वहीमध्ये लिहू शकता. या नामामध्ये खूप ताकद असते. यामुळे घरामध्ये आपल्या वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही. कारण जिथे रामनाम लिहिलेले असते तिथे स्वतः हनुमानजी रक्षक म्हणून असतात. किंवा तुम्ही या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनसुद्धा आहे. त्या वेळापर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ या महाराजांच्या लिखित जपसुद्धा त्या वहीमध्ये लिहू शकता. ही पूर्ण वही मंत्राने तयार करतात. मी आशा करते की मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजू शकतं. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जरा आध्यात्मिक व्हायचं ठरवलेलं असेल तर तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारी पारायणं करायची आहेत. देवी देवतांचे काय महत्त्व आहे ते जाणून घ्यायचं आहे. तर मग त्या संबंधित एखादी ग्रंथपुस्तिका तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता. नवरात्रीच्या वेळेस बघा आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची गरज पडते आणि मग आपण त्यावेळी घेऊ असं ठरवतो पण घेणं काही शक्य होत नाही. म्हणून तुम्ही या दिवशी या ग्रंथाची खरेदी देखील करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊ शकता, हरिपाठाची पुस्तिका घेऊ शकता, हनुमान चालिसाचे छोटी पुस्तक येते ते घेतले तरी देखील चालेल. त्याचबरोबर भगवद्गीता हा ग्रंथ घेऊ शकता. या वस्तू बघा सोन्याहून मौल्यवान आहेत. जर तुम्ही या सेवा केल्या तर तुमच्या घरामध्ये वर्षभर आर्थिक स्थैर्य आणि आरोग्य आणि सुख लाभेल. या दिवशी आपण काही सुगंधी द्रव्य खरेदी करू शकतो. त्याचबरोबर फुलांची खरेदी करू शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी मदत होत असते. तसेच या दिवशी तुम्ही चंदन किंवा सुगंधी फुले यामधील काहीतरी तुम्ही खरेदी करू शकता. नागकेश्वराची फुलं तुम्ही घरी आणायची आहेत, त्यांची पूजा करू शकता किंवा तुळशीला वगैरे अर्पण करू शकता. रुद्राक्ष किंवा तुळशी माळ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. ज्यांनी अगोदर माळ घातलेली आहे तर ते माळ या दिवशी बदलू शकतात. तसेच ज्यांना गळ्यात माळ घालायची आहे तर या दिवसापासून त्यांना मांसाहार कायमचा बंद करायचा आहे. माळसुद्धा धारण करता येऊ शकते. या दिवसापासून माळ घातल्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक शांततेसाठी ही तुळशी माळ अत्यंत उपयुक्त ठरते. ज्यांच्या घरामध्ये अजूनपर्यंत शंख नाही तर त्यांनी या दिवशी दक्षिणवर्ती शंख किंवा विष्णू शंख खरेदी करून आणावा. माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचं प्रतीक मानलं जातं. नवग्रह यंत्र किंवा श्रीयंत्र या दिवशी आणलं तरी तुमच्या घरामध्ये स्थापन केलं तर व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही श्रीयंत्र स्थापन करू शकता. या तिथीला वास्तुदोष आहे तो पूर्णपणे कायमचा निघून जातो. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तसेच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. असेच धार्मिक व्हिडिओ, आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच शॉर्ट टाईम कोट्सला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.